Good evening, everyone. Today we are going to start with next algorithm, that is random forest. So in last session we have covered the decision tree, theoretical as well as implementation part we have covered in last session, right? So today we are going to start with next algorithm, that is a random forest algorithm. Similarly, it will be used for classification as well as regression. म्हणजे आता जे काही अल्गोरिदम आपण बघतोय हे सगळे क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन दोन्हीसाठी पण यूज होतात. इट्स अ सुपरवाइज्ड मशीन लर्निंग अल्गोरिदम. कसा आहे? येस, इट्स सुपरवाइज्ड मशीन लर्निंग अल्गोरिदम युज्ड फॉर क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन दोन्हीसाठी पण यूज होईल. बट वाईडली युज्ड इन क्लासिफिकेशन. मोस्टली कशामध्ये यूज होतो? क्लासिफिकेशनच्या केससाठी यूज होतो. It builds the decision trees on a different sample and take their majority vote. काय करतो हा? Builds multiple decision tree and combine them for the better accuracy. म्हणजे आता हे काय? फॉरेस्ट आहे. काय आहे? दिस इज अ फॉरेस्ट विच आर हॅव्हिंग डिफरंट ट्रीज. नंबर ऑफ ट्रीज जेव्हा याला एकत्र येतील, कन्सोलिडेट होतील, त्यावेळेस काय फॉर्म होईल? त्यापासून काय फॉर्म होईल? फॉरेस्ट फॉर्म होईल. फक्त ते फॉरेस्ट फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज अ रॅन्डम. म्हणजे जे सॅम्पल्स सिलेक्ट होणार आहे ते सॅम्पल कसे सिलेक्ट होणार आहेत? रॅन्डमली सिलेक्ट होणार आहे. सॅम्पल म्हणजे मग ते डेटा पॉइंट्स असतील किंवा फीचर्स असतील. इवन दोज विल बी अ फीचर. ज्यावेळेस आपल्याकडे एखादा डेटा सेट असतो तर त्याला दोन पॅरामीटर आहेत आपल्याकडे. काय? F1, F2, F3, F4 हे इनपुट पॅरामीटर्स आहेत. R1, R2, R3, R4 ह्या रोज आहेत, बरोबर? मग हे फीचर्स आणि रोज कसे सॅम्पल होतील? रॅन्डमली सॅम्पल होतील, रॅन्डमली सिलेक्ट होतील आणि काय होतील? नंबर ऑफ ट्रीज ज्यावेळेस तयार होतील दॅट इज कॉल्ड एज दी रॅन्डम फॉरेस्ट. ओके, सो इट कॅन हँडल डेटा सेट कंटेनिंग कंटिन्युअस व्हेरिएबल as well as कॅटेगरिकल व्हेरिएबल. कंटिन्युअस आणि कॅटेगरिकल दोन्ही टाईपचा डेटा हा हँडल करू शकतो. पण याच्यामध्ये एक टेक्निक आहे. काय? इनसेम्बल मशीन लर्निंग टेक्निक आहे. काय म्हणजे रॅन्डम फॉरेस्ट कशावरती वर्क होतो? इनसेम्बल मशीन लर्निंग टेक्निक वरती वर्क होतो. इनसेम्बल मध्ये दोन टाइप्स येतात ऍक्च्युली. ही जी इनसेम्बल मेथड इथं म्हटलेलं आहे याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक आहे बॅगिंग आणि एक आहे बुस्टिंग. ठीक आहे, आता आत्तासाठी हे वर्ड नवीन आहेत पण म्हणजे मुव्हिंग फॉरवर्ड हे वर्ड समजतील तुम्हाला. काय? बॅगिंग आणि बुस्टिंग असे दोन वर्ड आहेत. बॅगिंग म्हणजे काय की हा पॅरलली फॉर्म होणार आहे. जे ट्रीज फॉर्म होतात ना ते पॅरलली फॉर्म होतात. ट्री 1, ट्री 2, ट्री 3 असे नंबर ऑफ ट्रीज फॉर्म होतील आणि या सगळ्या ट्रीच्या याच्यावरून समजा ट्री 1 ने तुम्हाला 0 आउटपुट दिलं, ट्री 2 ने तुम्हाला 1 आउटपुट दिलं आणि ट्री 3 ने 0 आउटपुट दिलं. म्हणजे क्लास आहे समजा डायबेटिक नॉन डायबेटिक, तर फायनल आउटपुट काय येईल? 0 येईल. म्हणजे हे पॅरलली ज्यावेळेस वर्क चालतं, पॅरलल ज्यावेळेस होतं त्यावेळेस दॅट इज कॉल्ड एज दी बॅगिंग. आणि हे जर सिक्वेन्शियली जात असेल की पहिल्याची अॅक्युरसी ट्री 1 नंतर T2 नंतर T3 असं सिक्वेन्शियली जर वर्क होत असेल दॅट इज अ केस ऑफ बुस्टिंग. तर इनसेम्बल मेथडमध्ये दोन टाईप पडतात. इनसेम्बल टाईपचं मशीन लर्निंग आहे. sklearn डॉट इनसेम्बल ही टेक्निक यूज करावं लागते मशीन लर्निंग कॉल करण्यासाठी. सो इट मीन्स कंबायनिंग मल्टिपल मॉडेल्स. आता ट्री 1, ट्री 2, T3 म्हणजे काय झाले रे? डिसिजन ट्री झाले वेगवेगळे, बरोबर ना? हे काय होत आहेत? कंबाईन होत आहेत. सो इट जस्ट कंबायनिंग दी मल्टिपल मॉडेल्स, कलेक्शन ऑफ मॉडेल यूज फॉर द प्रिडिक्शन रादर दॅन इंडिव्हिज्युअल मॉडेल. म्हणजे एक डिसिजन ट्री यूज न करता काय यूज केलं त्यांनी? कॉम्बिनेशन ऑफ डिसिजन ट्री यूज केलेलं आहे दॅट इज नोन ॲज दी इनसेम्बल. फक्त ते मग पॅरलली जर यूज केलं दॅट इज नोन ॲज दी बॅगिंग. आणि ते जर सिक्वेन्शियली यूज झालं एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तर ते मग कशामध्ये येतं? बुस्टिंग मध्ये येतं. ठीक आहे, तर मग बॅगिंग काय, बुस्टिंग काय आपण हे बघू. सो इट जस्ट म्हणजे हे नंबर ऑफ डिसिजन ट्रीज ट्री 1, ट्री 2 आणि ट्री 3 आपल्याकडे. रॅन्डम सॅम्पलिंग झालं, रॅन्डम सॅम्पलिंग अँड फीचर सिलेक्शन. रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे काय की जे सॅम्पल्स आहेत रो सॅम्पलिंग आणि फीचर सॅम्पलिंग असं म्हणतात त्याला. ठीक आहे, रो सॅम्पलिंग अँड फीचर सॅम्पलिंग. रो सॅम्पलिंग म्हणजे रो सॅम्पल होणार, रो सिलेक्ट होणार. आणि फीचर सॅम्पलिंग म्हणजे काय होणार की फीचर्स सिलेक्ट होणार. की फॉर एक्झाम्पल डिफरंट फीचर्स आहेत आपल्याकडे. पेशंट डायबेटिक नॉन डायबेटिक याच्यासाठी फीचर काय असणार आहे? एज असेल, कोलेस्टेरॉल असेल, ब्लड प्रेशर असेल, हार्ट रेट असेल. हे फीचर झाले. पहिल्या ट्रीसाठी 2 फीचर सिलेक्ट झाले, 10 रोज सिलेक्ट झाल्या. दुसऱ्या ट्रीसाठी 3 फीचर सिलेक्ट झाले. तर हे जे काय आहे हे सिलेक्ट होण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज अ रॅन्डम सॅम्पलिंग अँड फीचर सिलेक्शन. आणि आउटपुट जे येणार आहे समजा आउटपुट डायबेटिक नॉन डायबेटिक साठी कशावरती येईल? मेजॉरिटी वोटिंग साठी येईल. समजा 3 ट्री फॉर्म झालेले आहेत.
त्या 3 ट्री पैकी 2 0 आहेत आणि 1 1 आहे. तर आन्सर काय येईल फायनल 0 येईल. दॅट इज बेस्ड ऑन दी मेजॉरिटी वोटिंग दॅट विल बी डिसाइडेड फॉर दी फायनल क्लास. आणि तोच प्रॉब्लेम जर समजा तुमचा कशाचा असेल, रिग्रेशनचा असेल, म्हणजे कंटिन्युअस डेटावाला असेल, तुम्ही प्राइस कॅल्क्युलेट करताय, प्राइस साठी 3 डिसिजन ट्री फॉर्म झालेले आहेत, T1 T2 T3. या सगळ्यांच्या प्राइजेस T1 नी काय, ट्री 1 नी काय आपल्याला प्राइस दिली, नंतर ट्री 2 नी आपल्याला काय प्राइस दिली आणि ट्री 3 नी काय प्राइस दिली, याच्यानुसार काय होतील, याचं काय निघल, ऍव्हरेज निघल फायनल आउटपुट देण्यासाठी. म्हणजे जर कॅटेगरिकल प्रॉब्लेम असेल तर तो काय कन्सिडर करेल, मेजॉरिटी वोटिंग कन्सिडर करेल. आणि तोच प्रॉब्लेम जर आपला कंटिन्युअस वाला असेल तर तो काय कन्सिडर करेल, ऍव्हरेज कन्सिडर करेल. समजतंय का रे? येस, बॅकग्राऊंड लक्षात आलंय तुमच्या की काय आहे नेमकं हे, एव्हरीवन? ओके, सो दिस इज जस्ट अ कलेक्शन ऑफ अ डिफरंट डिसिजन ट्रीज. आणि ते ट्री कसे फॉर्म होतात, त्याच्यामध्ये पॅरलली फॉर्म होत आहेत. कसे फॉर्म होत आहेत, पॅरलली फॉर्म होत आहेत. तर एवढे पॉईंट्स आपण कन्सिडर करू आजच्या प्रेझेंटेशनसाठी. की आजचं जे सेशन आहे इंट्रोडक्शन डिसिजन ट्रीज म्हणजे काय हे परत एकदा रिकॅप करून देईल मी तुम्हाला. रॅन्डम फॉरेस्ट ही कन्सेप्ट काय आहे, हे ऍक्च्युअली कसं वर्क करतं, नंतर प्रोज आणि कॉन्स रॅन्डम फॉरेस्टसाठी. जसे आपण डिसिजन ट्री मध्ये काही हायपर पॅरामीटर्स बघितले, की फॉर एक्झाम्पल क्रायटेरिया बघितला, किंवा मॅक्सिमम डेप्थ किती घ्यायची आपल्याला डिसिजन ट्रीची, मिनिमम सॅम्पल स्प्लिट किती पाहिजे, मिनिमम सॅम्पल लीफ किती पाहिजे, असे हायपर पॅरामीटर्स घेतले. तसेच काही हायपर पॅरामीटर्स रॅन्डम फॉरेस्ट साठी पण आहेत. जे ट्री साठी आहेत ते सगळे ऍप्लिकेबल होतील, अजून थोडे जास्त आहेत त्याच्यामध्ये, ते आपण बघू ऍप्लिकेशन्स काय असतील. आणि फायनली वी विल गो फॉर दी पायथन इम्प्लिमेंटेशन. याचे ऍक्च्युअल यूज केस आपण इम्प्लिमेंट करू, राईट? सो फर्स्ट ऑफ ऑल विल सी अबाउट द इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये काय म्हटलंय की रॅन्डम फॉरेस्ट इज अ इनसेम्बल मशीन लर्निंग अल्गोरिदम युज्ड फॉर क्लासिफिकेशन ॲज वेल ॲज रिग्रेशन. दोन्ही केस साठी यूज होईल. थोडंसं आता इलॅबरेट करतोय आपण याला, राईट? विच बिल्ड द मल्टिपल डिसिजन ट्रीज अँड मर्ज देम फॉर द बेटर ॲक्युरसी. म्हणजे तो प्रॉब्लेम जर क्लासिफिकेशनचा असेल तर तो मेजॉरिटी वोटिंग साठी जाईल, आणि तो प्रॉब्लेम जर रिग्रेशनचा असेल तर तो ॲव्हरेज घेईल तेवढ्या ट्रीजचं. ठीक आहे. सो इनसेम्बल मशीन लर्निंग अल्गोरिदम यूज फॉर क्लासिफिकेशन ॲज वेल ॲज regression, classification as well as regression, which builds the multiple decision trees using a random subset. रॅन्डम सबसेट जो आहे तो रोज आणि फीचर्स दोन्ही सिलेक्ट करेल. फीचर्स म्हणजे कॉलमची नावं, फीचर मीन्स कॉलम्स, रो म्हणजे ते रेकॉर्ड्स. ठीक आहे. अँड विच कंबाईन द आउटपुट ऑफ दीज डिसिजन ट्रीज विच इम्प्रूव्ह द ॲक्युरसी. ठीक आहे. वेगवेगळ्या डिसिजन ट्रीजचं आउटपुट येणार आहे ना, आणि नंतर काय करताय तुम्ही, मेजॉरिटी किंवा ॲव्हरेज कन्सिडर करताय. तर फर्स्ट ऑफ ऑल काय, विच रिझल्ट्स इन द पॉवरफुल अँड ॲक्युरेट मॉडेल. म्हणजे तुम्ही जर सपोज आपल्याला असं दिलेलं आहे की 10 कॉलम्स आहेत तुमच्याकडे, 10 कॉलम्स आणि 1000 रोज आहेत. ठीक आहे, समजून घ्या. टोटल जो डेटा सेट आहे त्याच्यामध्ये काय आहेत, 10 फीचर्स आहेत आणि 1000 रोज आहेत. तर ऍक्च्युली हे फॉर्म होतं, आणि कसं फॉर्म होतं की ट्री वन साठी असं जाऊ शकतं हे की 10 फीचर्स म्हणजे मी इनपुट म्हणतोय फक्त, देर मे बी अ 4 फीचर्स आणि 300 रोज. हे 300 रोज आणि 4 फीचर्स, 4 कॉलम्स फॉर दी T1 ट्री 1 साठी. ट्री 2 जो डेटा सिलेक्ट केला समजा त्याने 3 फीचर्स घेतले आणि 400 रोज घेतल्या, एवढ्यासाठी वर्क होईल. नंतर परत डिसिजन ट्री 3 साठी कलेक्शन ऑफ डिसिजन ट्रीज राहतील. याच्यामध्ये जे काय आहेत ते फक्त ट्रीवरच वर्क होईल. आणि समजा याच्यामध्ये परत 3 फीचर आणि 300 रोज घेतल्या, तर याच्यामध्ये डेटा सेपरेट होऊन जातोय. त्यामुळे ओव्हरफिट होत नाही मॉडेल कधीच. प्रॉपर डेटा मिळतो, सेपरेट येतात आणि प्रत्येकाचं आउटपुट निघतं इथं. समजा याचा आउटपुट 1 आलाय, याचा आउटपुट 0 आलं, याचा आउटपुट परत 1 आलं, तर काय कन्सिडर करेल, हा फायनल आउटपुट काय देईल तुम्हाला, रॅन्डम फॉरेस्ट 1 देईल बेस्ड ऑन दी मेजॉरिटी. समजतंय? अशा पद्धतीने हा वर्क करेल. ठीक आहे. मग हे रॅन्डमली सिलेक्ट दी सबसेट ऑफ अ ट्रेनिंग डेटा. हा सबसेट झाला ना, 4 इनपुट, 4 फीचर आणि 300 रोज, हे सबसेट झाला फॉर दी ट्रेनिंग डेटा विच बिल्ड दी मल्टिपल डिसिजन ट्री. की फॉर एक्झाम्पल टोटल डेटा सेट असा होता आपला 1000 रोज आणि 10 कॉलम्स, तर ते 3 याच्यामध्ये डिवाइड झाले. मल्टिपल डिसिजन ट्रीज 3 डिसिजन ट्री मध्ये डिवाइड झाले. विच रॅन्डमली सिलेक्ट दी सबसेट ऑफ अ ट्रेनिंग डेटा मर्ज दी आउटपुट ऑफ दीज ट्रीज. म्हणजे याच्या प्रत्येकाचं आउटपुट काय करणार तो नंतर मर्ज करणार आहे. म्हणजे कसं मर्ज करेल, बेस्ड ऑन दी नेचर ऑफ आउटपुट. जर ते क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम असेल तर तो मेजॉरिटीला जाईल, आणि तोच जर प्रॉब्लेम जर रिग्रेशनचा असेल तर कशाला जाईल, तो ऍव्हरेज साठी जाईल. कशासाठी जाईल, ऍव्हरेज साठी जाईल. ओके. सो
ही काय फक्त जस्ट कलेक्शन ऑफ अ ट्रीज इन सिम्पल मशीन लर्निंग अल्गोरिदम बिल्ड्स मल्टिपल डिसिजन ट्रीज अँड मर्ज देम टू मेक अ मोर ॲक्युरेट प्रिडिक्शन्स. मेजॉरिटी वोटिंग कशासाठी? क्लासिफिकेशनच्या प्रॉब्लेमसाठी आणि ॲव्हरेज कशासाठी? रिग्रेशनसाठी. कळतंय? येस एव्हरीवन. ऍक्च्युअली रॅन्डम फॉरेस्ट काय हे सर्वांना समजतंय? येस खुशी, दीक्षा. इज इट ओके फॉर ऑल? ठीक आहे. ऑलरेडी वी हॅव सीन दी थिंग्स रिलेटेड टू अ डिसिजन ट्री. डिसिजन ट्री साठी आपण ऑलरेडी या गोष्टी शिकलोय की ट्री बेस्ड मॉडेल म्हणजे काय असतं रे? विच युजेस दी हायरकी और हायरकिकल स्ट्रक्चर ऑफ अ नोड्स अँड ब्रांचेस टू मेक अ डिसिजन बेस्ड ऑन दी फीचर व्हॅल्यूज. बरोबर. एक फीचर सिलेक्ट केला, समजा सनी सिलेक्ट केला, नंतर ह्युमिडिटी सिलेक्ट केला, नंतर त्याचं रेन सिलेक्ट केलं. सो वी सिलेक्ट दी फीचर व्हॅल्यूज अँड नोड्स. नोड्स कोणते कोणते असतात? की पहिल्यांदा कोणता येतो? रूट नोड. नंतर काय? सेकंड कोणता येतो? डिसिजन नोड. आणि आउटपुट कशावरती डिपेंड आहे तुमचं? लीफ नोड किंवा टर्मिनल नोड. अशा 3 प्रकारच्या नोडवरती तुमचा एक डिसिजन ट्री वर्क होतो. राईट नाव वी आर सीइंग दी थिंग्स रिलेटेड टू सिंगल डिसिजन ट्री ओनली. नेक्स्ट विच स्प्लिट्स द डेटा युजिंग द फीचर. फीचरनुसार डेटा तुमचा सिलेक्ट होतो इथं, बरोबर ना? डिसिजन ट्री मध्ये, सिंगल डिसिजन ट्री मध्ये, विच डिवाइड्स द डेटा सेट इनटू दी सबसेट बेस्ड ऑन दी फीचर कंडिशन. एज लेस दॅन 30 आणि ग्रेटर दॅन 30 येस नो नुसार हा वर्क करतो पुढे. बरोबर. कोलेस्टेरॉल व्हॅल्यू, नंतर ब्लड प्रेशर बिलो 80 अबो 80 लाईक दॅट, विच इम्प्रूव्ह दी प्रिडिक्शन ॲक्युरसी. पण याच्यामध्ये काय आहे की समजा 1000 चा जो डेटा आहे, 1000 रेकॉर्ड्स आणि 10 फीचर्स एकाच डिसिजन ट्रीला वर्क होतात. तेच रॅन्डम फॉरेस्ट मध्ये काय होतात? डिवाइड होतं. समजा 3 डिसिजन ट्री मध्ये हा डेटा डिवाइड झाला, त्यामुळे ओव्हरफिटिंग काय करतो? डिसिजन ट्री मध्ये ओव्हरफिटिंगची पॉसिबिलिटी आहे विच इज नॉट देअर इन अ random forest. So prone to overfitting. Which is prone to overfitting? Decision tree is a prone to overfitting. हा मेजर डिफरन्स आहे डिसिजन ट्री मध्ये आणि रॅन्डम फॉरेस्ट मध्ये, की डिसिजन ट्री ओव्हरफिटिंग होऊ शकते विच इज नॉट देअर इन रॅन्डम फॉरेस्ट. ओके. विच कॅन मेमराइज द ट्रेनिंग डेटा टू क्लोजली लीडिंग टू पुअर परफॉर्मन्स ऑन द न्यू डेटा. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज द ओव्हरफिटिंग. Sensitive to noise, that means small change in the noise or like small change or noise in a data can significantly affect the structure. So these things we have seen already, advantages or like disadvantages of the decision tree and predictions of the tree. Treeचं स्ट्रक्चर कम्प्लिटली चेंज होतो जर थोडा जरी चेंज झाला डेटामध्ये. ओके. सो नेक्स्ट इज अ व्हॉट ऍक्च्युअली दिस रॅन्डम फॉरेस्ट डज. ठीक आहे. फायनली काय पाहिजे तुम्हाला? आउटपुट पाहिजे. सो व्हॉट विल बी देअर? It's a collection of multiple decision trees, combine multiple decision trees to create a robust and stable model. Okay. And काय concept use करतो हा? Bagging use करतो, which is again called as the bootstrap aggregation. Now नीट बघा काय? bootstrap aggregation. bootstrap aggregation 2 वर्ड आहेत ऍक्च्युअली हे. bootstrap aggregation which create a random subset of the data for diverse tree training. म्हणजे काय? बूट स्ट्रॅपिंग म्हणजे काय? की वेगवेगळे ट्रीज तो फॉर्म करतोय सॅम्पल कलेक्ट करून. समजा 1000 रोज आणि 10 फीचर्स आहेत आपल्याकडे. 1000 रोज आणि 10 फीचर्स. फीचर्स म्हणजे काय? कॉलम्स. तर मग कसे फॉर्म झालेत? सिलेक्शन जे झालंय त्याच्यामध्ये समजा 3 कॉलम 300 रोज हे 1 साठी झालं, ट्री 1 साठी. ट्री 2 साठी समजा 4 कॉलम 400 रोज हे ट्री 2 साठी झालं. आणि नंतर परत 3 फीचर आणि 300 रोज. आता हे असं पण होऊ शकतं 300 400 आणि परत त्याच्यात 500 घेईल. म्हणजे काही फीचर्स परत काय, काही रोज परत काय होतील? रिपीट होऊ शकतात. सो दॅट इज अ विथ रिप्लेसमेंट होते. जे सिलेक्शन होतं ना, असं नाही की पहिल्यांदा 300 झाले नंतर 400 झाले परत 300 शिल्लक राहिले तेच होतील असं नाही. रिपीट होऊ शकतात. सो जी सॅम्पलिंग होती दॅट इज विथ रिप्लेसमेंट, की रिपीट सॅम्पल येऊ शकतं. समजा इथं 4 फीचर घेतली तर 4 फीचर घेतली तर परत 5 फीचर घेईल. काही फीचर परत काय होतील? रिपीट होतील. सो दॅट इज कम्प्लिटली विथ रिप्लेसमेंट. जे सॅम्पलिंग होतं रोज आणि कॉलमचं ते विथ रिप्लेसमेंट होतं. सो दॅट इज कॉल्ड एज दी बूट स्ट्रॅपिंग. हे जे सिलेक्शन जे होते ना सॅम्पलिंग दॅट इज कॉल्ड एज दी बूट स्ट्रॅपिंग. अँड आउटपुट जे येतं शेवटी लास्टला जे आउटपुट येतं हे कशावरती येतं? एक तर वोटिंग वरती येतं किंवा ऍव्हरेज वरती येतं. दॅट इज अ ऍग्रिगेशन. फायनल जे आउटपुट आहे ते जर क्लासिफिकेशनचं मॉडेल असेल तर मग तो काय कन्सिडर करतो? मेजॉरिटी वोटिंग कन्सिडर करतो. आणि तेच मॉडेल जर तुमचं कशाचं असेल? रिग्रेशनचा असेल तर तो काय कन्सिडर करतो? ऍव्हरेज कन्सिडर करतो. म्हणजे
हा डेटा सॅम्पल पण करतोय आणि शेवटी रिझल्ट ऍग्रिगेट पण करतोय. सो दॅट इज कॉल्ड एज दी बूटस्ट्रॅप ऍग्रिगेशन. कशासाठी हा वर्ड बॅगिंगसाठी अल्टरनेट वर्ड आहे. लक्षात ठेवा काय, रॅन्डम फॉरेस्ट युजेस बूटस्ट्रॅप ऍग्रिगेशन टू सॅम्पल डेटा किंवा बूटस्ट्रॅप ऍग्रिगेशन और बॅगिंग या इनसेम्बल टेक्निक वरती रॅन्डम फॉरेस्ट वर्क करतो. समजतंय? रॅन्डम फॉरेस्ट युजेस इनसेम्बल टेक्निक विच इज नोन एज बॅगिंग और बूटस्ट्रॅप ऍग्रिगेशन. बॅगिंग म्हणजेच बूटस्ट्रॅप ऍग्रिगेशन. बूटस्ट्रॅप म्हणजे जे सॅम्पल सिलेक्ट होण्याची जी मेथड आहे, रॅन्डमली जे सॅम्पल सिलेक्ट होत आहेत म्हणजे रोज आणि कॉलम जे रॅन्डमली सिलेक्ट होत आहे दॅट इज अ बूटस्ट्रॅप. आणि वर्किंग झाल्यानंतर तो रिझल्ट ऍग्रिगेट करतोय म्हणजे वोटिंग करतो किंवा ऍव्हरेज करतो बेस्ड ऑन द नेचर ऑफ टार्गेट, दॅट इज कॉल्ड एज द ऍग्रिगेशन. ओके, डेटा सेट 1, डेटा सेट 2 असे डेटा सेट्स फॉर्म होतात. दोज आर दी सबसेट्स ऑफ द डेटा. काय करतो हा, ओव्हरफिटिंग रिड्यूस करतो बाय एव्हरेजिंग द रिझल्ट फ्रॉम दी मल्टिपल ट्रीज. जे 1000चा डेटा होता तुमच्याकडे तो 3-4 डिसिजन ट्री मध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. सो ऑब्विसली इट विल मिनिमाइज दी ओव्हरफिटिंग अँड विच इम्प्रूव्ह दी अॅक्युरसी. 3-4 वेगवेगळ्या डिसिजन ट्रीने हे वर्क होत आहेत. ऑब्विसली इट विल कंबाईन दी प्रिडिक्शन्स फॉर द हायर अॅक्युरसी अँड रिलायबल आउटपुट. तर जर समजा आपण एकच डेटा 2 अल्गोरिदमला दिला, डिसिजन ट्री आणि रॅन्डम फॉरेस्ट, ऑब्विसली रॅन्डम फॉरेस्ट विल गिव्ह यू दी हायर अॅक्युरसी रिझल्ट्स. आणि जर तुम्हाला कोणी असं विचारलं की 2 ऑप्शन दिलेले आहेत मी तुम्हाला, एक रॅन्डम फॉरेस्ट आहे आणि दुसरा काय, एक रॅन्डम फॉरेस्ट आणि दुसरा काय डिसिजन ट्री आहे, तर तुम्ही काय प्रेफर कराल? सो वी विल गो विथ रॅन्डम फॉरेस्ट बिकॉज इट विल रिड्यूस दी ओव्हरफिटिंग. रॅन्डम फॉरेस्ट आणि डिसिजन ट्री मध्ये ओव्हरफिटिंग ही रॅन्डम फॉरेस्टलाच ऑलवेज काय असते, कमी असते. समजतंय का रे? येस, थोडा हेवी जाईल मे बी अल्गोरिदम बट यू विल अंडरस्टँड. म्हणजे आपलं इम्प्लिमेंटेशन होताना हे सगळं क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. काय काय कन्सेप्ट याच्यामध्ये, जसे आपण डिसिजन ट्रीला काही कन्सेप्ट बघितले तसे याच्यामध्ये काय कन्सेप्ट. फर्स्ट कन्सेप्ट इज इनसेम्बल लर्निंग. इनसेम्बलला 2 मेथड आहे, बॅगिंग आणि बुस्टिंग. रॅन्डम फॉरेस्ट बॅगिंग यूज करतो, ठीक आहे, आणि पुढचे बुस्टिंगचे अल्गोरिदम वेगळे. इनसेम्बल लर्निंग म्हणजे काय, काय करतो हा, विच कंबाईन्स द मल्टिपल मॉडेल्स. मॉडेल म्हणजे इथं काय आहेत, डिसिजन ट्रीज आहेत. काय आहेत, डिसिजन ट्री. ऑलवेज मॉडेल्स आर डिसिजन ट्रीज ओनली to improve the overall performance and reliability. Second term is a bagging, which is again known as bootstrap aggregation, which trains model on a random subset. जे रो किंवा फीचर सॅम्पल्ड होत आहेत किंवा सिलेक्ट होत आहेत दोज आर कम्प्लिटली रॅन्डम. असं नाही की पहिले 10च होतील, पहिले 20च होतील, असं अजिबात नाही. विच इज क्रिएटेड युझिंग द सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. जे काही सॅम्पल किंवा जे फीचर्स आणि रोज सिलेक्ट होत आहेत दोज आर विथ रिप्लेसमेंट. म्हणजे जर आपल्याकडे 1000 रोज आहेत, काय आहेत, मी फक्त रोज बोलतोय आता, हे फीचर साठी पण ऍप्लिकेबल आहे म्हणजे कॉलम साठी पण ऍप्लिकेबल आहे. सपोज जर तुमच्याकडे 1000 रोज आहेत आणि तुम्ही 4 डिसिजन ट्रीज फॉर्म केलेत, 1000 रोज आहेत आणि सपोज 10 कॉलम्स आहेत, तर मग पहिल्या 1, 2, 3, 4 म्हणजे आपण असं म्हणूया T1, T2, T3, T4 4 डिसिजन ट्री फॉर्म झाले. तर याला असं होऊ शकतं की 300 रोज 4 कॉलम्स, नंतर परत 300 रोज 5 कॉलम्स, नेक्स्ट 400 रोज 3 कॉलम्स, 400 रोज 3 कॉलम्स. तर टोटल रोज किती झाले सेम, म्हणजे जर सगळ्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर किती जात आहेत, इट्स नियर अबाउट 1400 राईट ना, 1400 जात आहेत. तर 400 रोज काय झाल्यात, रिप्लेस म्हणजे रिपीट झाल्यात. सो दॅट इज विथ रिप्लेसमेंट. 2 टाईपचं सॅम्पलिंग असतं, सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. 2 टाईपचं असतं राईट. सो विथ रिप्लेसमेंटचं मिनिंग काय झालं की रिपीट होऊ शकतात. ज्या रोज याच्यामध्ये आल्यात T1 मध्ये त्या T2 ला येऊ शकतात, T3 ला येऊ शकतात. दॅट इज अ विथ रिप्लेसमेंट. आणि समजा अशी मेथड असेल की विदाउट रिप्लेसमेंट, तर इथं 300, इथं 300, नंतर इथं 200 आणि इथं 200 देतील, म्हणजे परत रिपीट कुठलंच रेकॉर्ड होणार नाही. दॅट इज अ विदाउट रिप्लेसमेंट. बट व्हॉट हॅपन इन अ बॅगिंग, बॅगिंग मध्ये कोणती मेथड यूज होते, सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. येस, ही टर्म क्लिअर झाली का सगळ्यांना? व्हॉट इज अ सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट? येस, सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट हे सर्वांना समजलंय का? एव्हरीवन अंदर? ओके, गुड. फीचर रॅन्डमनेस म्हणजे काय की सिलेक्ट रॅन्डम सबसेट. हे जे सबसेट सिलेक्ट होण्याची जी मेथड ती कम्प्लिटली रॅन्डम आहे ऑफ फीचर्स ऍट ईच स्प्लिट टू रिड्यूस दी कोरिलेशन बिटवीन दी ट्रीज. की असं नाही की सगळा डेटा रिपीटच होतो,
जे पहिल्याचे ते सिलेक्ट झाले ते दुसऱ्याच्या मध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस कमी असतात, रिपीट होतात, बट इट्स कम्प्लिटली लाईक इट इज टेकिंग द केअर ऑफ को रिलेशन, की पहिल्या ट्रीचे आणि दुसऱ्या ट्रीचे फीचर्स को रिलेट होतील असं हा सिलेक्ट करत नाही. दोन ऍग्रिगेट करण्यासाठी, रिझल्ट ऍग्रिगेट करण्यासाठी दोन मेथड आहेत. जर प्रॉब्लेम क्लासिफिकेशनचा असेल तर वोटिंग यूज करतो, राईट. फायनल क्लास इज डिसाइडेड बेस्ड ऑन दी मेजॉरिटी वोट फ्रॉम दी ऑल डिसिजन ट्रीज. समजा 4 डिसिजन ट्रीज आहेत आणि याच्यामध्ये फायनल आउटपुट असा आलाय 1 1 1 0, तर आउटपुट काय येईल तुमचं 1 येईल फायनल. ठीक आहे. अगेन ऍव्हरेज कशासाठी यूज कराल, जर प्रॉब्लेम आपला रिग्रेशनचा आहे, कंटिन्युअस टार्गेट आहे तुमचं, देन फायनल प्रिडिक्शन इज ऍव्हरेज ऑफ आउटपुट फ्रॉम ऑल डिसिजन ट्रीज. सगळ्या डिसिजन ट्रीजचं ऍव्हरेज कन्सिडर करायला. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नेक्स्ट जे आहे दॅट इज हाऊ रॅन्डम फॉरेस्ट वर्क. कसं वर्क करतो रे, प्रोसेस काय आता समराईज करायला. येस, विच सिलेक्ट दी रॅन्डम सॅम्पल्स फ्रॉम दी डेटा सेट. जो टोटल डेटा सेट दिलेला आहे आपल्याला त्याच्यामधून तुम्ही सॅम्पल्स रॅन्डमली सिलेक्ट करता, विच बिल्ड्स दी डिसिजन ट्री. समजा 2 डिसिजन ट्री फॉर्म झाले, ओके, ऑन ईच सॅम्पल, आणि मग आउटपुट जे राहील ते फायनली वोटिंगनी मिळेल तुम्हाला. सिलेक्ट दी रॅन्डम फीचर्स. रॅन्डम फीचर्स म्हणजे रोज आणि कॉलम्स तो रॅन्डमली सिलेक्ट करतो, विच इज नोन ॲज दी बूट स्ट्रॅप. ही जी मेथड आहे याला काय म्हणायचं, बूट स्ट्रॅप. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, रो सॅम्पलिंग आणि अनदर वन इज अ फीचर सॅम्पलिंग. फीचर म्हणजे कॉलम्स, रो सॅम्पलिंग आणि फीचर सॅम्पलिंग. आणि फायनली रिझल्ट्स विल बी ॲग्रिगेटेड विथ वोटिंग फॉर क्लासिफिकेशन बेस्ड मॉडेल अँड ॲव्हरेज फॉर रिग्रेशन मॉडेल. ओके, सो दिस इज हाऊ होल रॅन्डम फॉरेस्ट प्रोसेस विल वर्क. बूटस्ट्रॅप ॲग्रिगेशन जर आपण बघितलं, बूटस्ट्रॅप सॅम्पलिंग, सो व्हॉट इज इट, इट इज ऑल्सो नोन ॲज, हा वर्ड लक्षात ठेवा प्लीज, विच इज ऑल्सो नोन ॲज बॅगिंग, विच इन्व्हॉल्व्स की पूर्ण डेटा सेट आहे तो तुम्ही डेटा सेट 1, डेटा सेट 2, डेटा सेट 3 असा डिवाइड केलाय. नंबर ऑफ डेटा सेट मध्ये किती डेटा सेट फॉर्म करायचे आपण सांगू शकतो त्याला. रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स कम्प्लिटली रॅन्डम sampling with replacement. So randomly select the sample from whole data set or full data set with a replacement. Okay, and bootstrap aggregation help to reduce the overfitting. तर कोणी विचारलं what is the like advantage of bootstrapping, तर काय होतं, डेटा सेग्रिगेट होतोय, सेपरेट होतोय डेटा. सो इट इज रिड्युसिंग दी ओव्हरफिटिंग विच इम्प्रूव्स दी ॲक्युरसी. ओव्हरफिटिंग कमी झाली म्हणजे ॲक्युरसी ऑब्विसली काय होणार तुमची इन्क्रीज होणार. जनरली जे ट्रीजला डेटा मिळतो दॅट इज अ डिफरंट सबसेट. सो इच डिसिजन ट्री इज ट्रेन ऑन द डिफरंट सबसेट ऑफ द डेटा. प्रत्येकासाठी डेटा कोणता आहे, वेगवेगळा आहे, त्यामुळे तो आउटपुट पण काय करतो, एकामेकाचा आउटपुट कन्सिडर नाही करत. देयर इज अ नो कोरिलेशन बिटवीन द डेटा ऑफ इंडिव्हिज्युअल डिसिजन ट्रीज. 2 डिसिजन ट्रीच्या डेटामध्ये काही रिलेशन किंवा काही कोरिलेशन नाही, राईट. तर फीचर रॅन्डमनेस ची कन्सेप्ट आहे की फीचर रॅन्डमली कसे सिलेक्ट होतात. सो ओनली सबसेट ऑफ अ फीचर इज कन्सिडर्ड ॲज अ ईच स्प्लिट. प्रत्येक स्प्लिटसाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथं, असं कन्सिडर करू आपण. काय ओरिजिनल फीचर सेट जो आहे, फीचर सेट म्हणजे कॉलमचे नाव आहेत, एज आहे, कॉलम आहे, एज्युकेशन आहे, मॅरिटल स्टेटस आहे, आणि क्रेडिट स्कोअर काय करायचं तुम्हाला, आउटपुट आहे, क्रेडिट स्कोअर आहे. सो सबसेट 1 काय सिलेक्ट करेल तो, एज आणि इन्कम जर सिलेक्ट केलं तर दुसऱ्या सेटमध्ये काय सिलेक्ट करतो, जनरली मॅरिटल स्टेटस आणि क्रेडिट स्कोअर सिलेक्ट करत. त्याच्यामध्ये नंतर मग लोन द्यायचं आहे की नाही द्यायचं हे आउटपुट आहे, दॅट इज आउटपुट. हे 5 चे 5 काय आहेत, फीचर्स आहेत, इनपुट्स आहेत. ठीक आहे, एज, इन्कम, एज्युकेशन, मॅरिटल स्टेटस आणि क्रेडिट स्कोअर. लोन अप्रूव्ड ऑर डिक्लाइन हे आउटपुट आहे. ठीक आहे, मग एज, इन्कम, मॅरिटल स्टेटस जर घेतलं तर दुसऱ्या याच्यामध्ये तो घेणार नाही, की ट्री 1 साठी पहिल्यांदा एज घेतलंय, नंतर मग ते डिसिजन ट्रीचं जे वर्किंग आहे ते सेम राहणार, एज फीचर, त्याच्यानंतर दुसरा त्यासोबत कम्पेअर होणार, इन्कम किंवा इन्कम नो, नंतर मॅरिटल स्टेटस सोबत दुसरा, नंतर एज्युकेशन सोबत दुसरा, विच रिड्युसेस द कोरिलेशन बिटवीन दी ट्रीज. असं नाही की ट्री 1 साठी जर फर्स्ट फीचर त्यांनी एज घेतला असेल तर ट्री 2 साठी पण एजच गेला, असं नाही. इट्स कम्प्लिटली नॉट डिपेंडंट ऑन ईच अदर. आणि या प्रत्येकाचा आउटपुट देऊन मग लोन अप्रूव्ड डिक्लाइन, समजा 2 याला अप्रूव्ड आला आणि 1 याला डिक्लाइन आला तर फायनल आउटपुट काय येईल तुमचं, लोन इज अप्रूव्ड. आय होप हे समजतंय तुम्हाला. आता थोडं इमेजेस ऍड करण्याचा ट्राय केलाय की तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल थोडंफार. येस, इट्स जस्ट अ कलेक्शन ऑफ अ ट्री. जे सिंगल डिसिजन ट्री साठी शिकलो आपण ते कलेक्टिव्हली म्हणजे नंबर ऑफ डिसिजन ट्री साठी आहे, आणि आउटपुट जे बेस असणार आहे ते ऍव्हरेज आणि वोटिंग वरती.
ठीक आहे. प्रिडिक्शन जे होतं, प्रिडिक्शन इन अ रॅन्डम फॉरेस्ट, हाऊ इट विल हॅपन. सो हाऊ प्रिडिक्शन्स आर मेड, काय न्यू इनपुट डेटा जर दिला आपण तर ट्री 1, ट्री 2 आणि ट्री 3 असे 3 क्लासेस आहे तुमच्याकडे. ठीक आहे, क्लास ए, क्लास बी, क्लास बी असे दिले क्लासिफिकेशन फ्रॉम वोट फ्रॉम दी ट्रीज. ठीक आहे, समजा आता 3 डिसिजन ट्री आहे आपल्याकडे. वी आर हॅव्हिंग 3 डिसिजन ट्रीज वेअर क्लास ए, क्लास बी आणि क्लास ए. परत आउटपुट काय येईल, ऑब्विसली मेजॉरिटीनुसार आउटपुट काय येईल. येस, व्हॉट विल बी द आउटपुट, क्लास ए विल बी द आउटपुट बिकॉज 3 आउट ऑफ 2 काय आहेत, क्लास ए. तोच जर प्रॉब्लेम रिग्रेशनचा असेल मग ट्री 2, ट्री 3 असे रिग्रेशनच्या व्हॅल्यूज आहेत वेगवेगळ्या तुमच्या. समजा 7.2 आली आहे, परत 7.2 आली आहे आणि 5.8, 6.4 अशा 3 वेगवेगळ्या व्हॅल्यूज आल्या 3 डिसिजन ट्रीजच्या. ठीक आहे, 7.2, 5.8 आणि 6.4. तर हे जनरली 6.46 असं काहीतरी आन्सर येतं. तर फायनली काय कन्सिडर करू शकतो आपण, फायनल प्रिडिक्शन काय होईल, ॲव्हरेज आहे. हे काय आहे, वरच्या व्हॅल्यूजचं काय रे, हे ॲव्हरेज आहे, दॅट इज अ 6.5. या 2 गोष्टी समजल्यात तुम्हाला. येस एव्हरीवन, या 2 गोष्टी समजल्यात. क्लासिफिकेशनसाठी हा कसा वर्क करेल आणि रिग्रेशनसाठी कसा वर्क करेल. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. ॲडव्हान्टेजेस एकदम सिम्पल आहे. काय मेन ॲडव्हान्टेज आहे, काय करता हा, ओव्हर फिटिंग रिड्यूस करतो. व्हॉट इट डज, रिड्युसेस दी ओव्हर फिटिंग. ॲक्युरसी खूप हाय आहे जी ॲज कम्पेअर्ड टू आतापर्यंत जेवढे आपण मॉडेल शिकलोय, लिनियर, लॉजिस्टिक, के नियरेस्ट नेबर, डिसिजन ट्री आणि रॅन्डम फॉरेस्ट, सेम डेटावरती जर सगळे ऍप्लिकेबल केले तर रॅन्डम फॉरेस्ट ऑलवेज काय देईल तुम्हाला, हायेस्ट ॲक्युरसी देईल. म्हणजे जे आधीचे मॉडेल शिकलाय तुम्ही त्याच्यात जरी वर्क करायचं असेल तरी तुम्ही रॅन्डम फॉरेस्ट तिथं पण जाऊन कम्पेअर करू शकता रिझल्ट. ठीक आहे, सेम याच्यावरती म्हणजे काही चेंजेस नाही करावं लागणार तुम्हाला. त्याच्यासाठी काय चेंजेस करावं लागतील, फक्त रॅन्डम फॉरेस्टचं मॉडेल कॉल करावं लागेल. विच हँडल्स दी मिसिंग व्हॅल्यू प्रॉपरली हँडल करतो आणि विच वर्क्स वेल ऑन अ लार्ज डेटा सेट. किती मोठा डेटा सेट दिला तर डेटा तुमचा काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूटच होणार आहे. डेटा तुमचा काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूटच होणार आहे. हा टोटल डेटा सेट तुमचा विच इज डिवायडेड इंटू, फक्त याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, कसं होतं रे, बॅगिंग नुसार होतं. बॅगिंग इज अ पॅरलल मेथड, एवढा वर्ड लक्षात ठेवा फक्त. काय आहे ही मेथड, कशी आहे, पॅरलल आहे. बॅगिंग कशी आहे, बॅगिंग इज अ म्हणजे बूट स्ट्रॅप ॲग्रिगेशन जी मेथड आहे, बूट स्ट्रॅप ॲग्रिगेशन किंवा बॅगिंग जी मेथड आहे दॅट इज अ पॅरलल वन. ठीक आहे, पण जसे याला ॲडव्हान्टेजेस आहेत तसे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत किंवा काही कॉन्स आहेत. दोज आर लाईक कम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह. वेगवेगळे डिसिजन ट्री फॉर्म होतात तर मशीन तेवढं कम्प्युटेशनली पॉवरफुल पाहिजे. लेस इंटरप्रिटेबल आहे, म्हणजे जसे लिनियर किंवा लॉजिस्टिकचे रिझल्ट आपण इझिली इंटरप्रिट करू शकतो तसे रिझल्ट इंटरप्रिट व्हायला थोडासा नॉलेजची गरज पडते. ठीक आहे, विच रिक्वायर्स दी मोर मेमरी. जर कम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह आहे तर ऑब्विसली हे मेमरी कन्झम्पशन पण काय याला जास्त आहे. सो दीज आर सम डिसॲडव्हान्टेजेस. याच्यातले जे इम्पॉर्टंट हायपर पॅरामीटर्स आहेत, जसे आपण हे सगळे माहिती आहेत तुम्हाला, खालचे जे 4 आहेत इथं ऑब्झर्व करा. हे मॅक्सिमम डेप्थ, मिनिमम सॅम्पल स्प्लिट, मिनिमम सॅम्पल लीफ आणि मॅक्सिमम फीचर्स. ठीक आहे, तर हे 3 तर आपण ऑलरेडी बघितले. येस, दीज आर फॉर दी ट्रीज. डिसिजन ट्री साठी हे सेम होतील. जर रॅन्डम फॉरेस्ट आपलं डिसिजन ट्रीजचं कलेक्शन आहे, सो ट्रीज साठी जे हायपर पॅरामीटर्स आहेत तेच कशासाठी येतील, रॅन्डम फॉरेस्ट साठी येतील. फक्त इथं आता एक वाढलाय काय, एन एस्टिमेटर. नंबर ऑफ डिसिजन ट्रीज इन ईच फॉरेस्ट or more trees generally improve the performance but increases the competition. आधी हे समजून घ्या की समजा आपण एका डेटा सेट मधून इथं किती ट्रीज फॉर्म केलेत, 3 ट्री फॉर्म केले. तुम्ही किती ट्री फॉर्म केलेत, 3 ट्री फॉर्म केले, बरोबर ना. येस, मग इथं नंबर ऑफ इस्टिमेटर किती दिलं तुम्ही, एन इस्टिमेटर किती दिलं. फॉर एक्झाम्पल मी असं दिलं होतं की एन इस्टिमेटर इक्वल टू 3, हा हायपर पॅरामीटर दिला होता. नाही दिला तर एन इस्टिमेटरची जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू प्रत्येकाला आहे, किती आहे, 50 कन्सिडर करतो. 50 डिसिजन ट्री फॉर्म करतो त्या डेटावरती जर आपण नाही प्रोव्हाइड केला तर. मॅक्स डेप्थ की मॅक्सिमम डेप्थ ऑफ ईच ट्री, आता एकासाठी झालं, ट्री साठी झालं की डिसिजन नोड, रूट नोड, डिसिजन नोड, लीफ नोड पर्यंत किती स्टेप्स तुम्हाला परफॉर्म करायच्या, विच कंट्रोल्स दी मॉडेल कॉम्प्लेक्सिटी अँड प्रिव्हेंट दी ओव्हरफिटिंग. कमीत कमी डेटावर म्हणजे कमीत कमी स्टेप्स फॉर्म करा तर मग तो ओव्हरफिटिंग अवॉइड करल. मॅक्स डेप्थ, मिनिमम सॅम्पल स्प्लिट की किती सॅम्पल्स पाहिजेत, मिनिमम नंबर ऑफ सॅम्पल्स रिक्वायर्ड टू स्प्लिट ऑन इंटरनल नोड, म्हणजे डिसिजन नोड वरती स्प्लिट होण्यासाठी तुम्हाला किती सॅम्पलची रिक्वायरमेंट आहे हे आपण देऊ शकतो. मिनिमम 2 ठेवतो हा. मिनिमम सॅम्पल लीफ की मिनिमम नंबर ऑफ सॅम्पल्स रिक्वायर्ड टू बी प्रेझेंट इन अ लीफ नोड, की लीफ नोड वरती कमीत कमी किती सॅम्पल्स पाहिजे हे पण देऊ शकतो. 1 कन्सिडर करतो जनरली. ठीक आहे, आणि मॅक्सिमम फीचर, नंबर ऑफ फीचर्स म्हणजे हे काय आहेत, कॉलम्स, फीचर्स
ठीक आहे. इनपुट व्हेरिएबल्स कन्सिडर इच स्प्लिट, किती फीचर्स कन्सिडर करायचे तुम्हाला प्रत्येक स्प्लिट वरची, विच कंट्रोल द रँडमनेस अँड डायव्हर्सिटी अमंग द ट्रीज. प्रत्येक ट्री काय पाहिजे, काय एक्सपेक्टेड तुम्हाला इथं, एव्हरी ट्री शुड बी अ डायव्हर्स, की एका ट्रीचं दुसऱ्या ट्री सोबत करेक्ट कोरिलेशन नाही पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट वन, राईट. इफ यू टॉक अबाउट द ऍप्लिकेशन्स काय काय आहेत बघा. येस, in healthcare we can use it for the disease prediction or patient classification, cancer patient detection, diabetic patient detection, या सगळ्या यूज केस साठी यूज होऊ शकतं. सो इन एव्हरी डोमेन यू कॅन फाइंड ऍप्लिकेशन ऑफ रॅन्डम फॉरेस्ट, राईट. रिअल वर्ल्ड सिनारिओ जे आहे त्याच्यासाठी हेल्थ केअर, फायनान्स, फ्रॉड डिटेक्शन, ईमेल, राईट, अॅनोमली डिटेक्शन इन टेक्स्ट, इमेज क्लासिफिकेशन, ऑब्जेक्ट रिकग्निशन, मेडिकल इमेजिंग, रेकमेंडेशनसाठी, प्रोडक्ट रेकमेंडेशनसाठी किंवा कंटेंट फिल्टर करण्यासाठी, इवन इन एंटरटेनमेंट इंडस्ट्री और एंटरटेनमेंट डोमेन की मूवीज रेकमेंडेशनसाठी यूज केला जाऊ शकतो. क्रेडिट स्कोर, स्टॉक मार्केट प्रिडिक्शन, या सगळ्या ऍप्लिकेशन्स मध्ये याचा यूज होतो. दीज आर व्हेरियस ऍप्लिकेशन्स ऑफ रॅन्डम फॉरेस्ट विच युजेस दी रिअल वर्ल्ड सिनारिओज. ठीक आहे सर, हे सिमिलर लाईक मोर ऑर लेस सिमिलर आहे सगळ्यांसाठी. सर ऑलरेडी याला जर कन्क्लूड करायचं असेल किंवा याचं जर की समरी किंवा की नोट समरी फाइंड आउट केली आपण तर काय सांगू शकतो, विच कंबाईन्स दी मल्टिपल डिसिजन ट्रीज. रॅन्डम फॉरेस्ट काय कंबाईन करतो रे, रॅन्डम फॉरेस्ट कंबाईन्स मल्टिपल डिसिजन ट्रीज टू क्रिएट स्ट्रॉंग रिलायबल मॉडेल, बरोबर ना, विच ऑफर्स एक्सलंट परफॉर्मन्स अँड अडॅप्टेबिलिटी इन डायव्हर्स रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन. ठीक आहे, ट्रीज वेगवेगळे फॉर्म होतात, प्रत्येक ट्री तुम्हाला इंडिव्हिज्युअल आउटपुट देतो आणि त्या आउटपुटवरून तुम्ही काय डिसाईड करताय की फायनल कॉल काय असेल किंवा फायनल जे काय असणार आहे तुमचा आन्सर ते काय असेल, राईट. सो इट इज बेस्ड ऑन दी मल्टिपल डिसिजन ट्रीज विच रिड्युसेस दी ओव्हर फिटिंग ॲज वेल. तर याची जी अॅक्युरसी आहे ही ऑलवेज इम्प्रूव्डच भेटते तुम्हाला. ठीक आहे, तर काय टर्म्स लक्षात ठेवायच्यात, जर याला आपण समराईज केलं काय काय टर्म लक्षात ठेवणार आहे. इनसेम्बल मेथड, रॅन्डम फॉरेस्ट कशावर बेस्ड आहे, इनसेम्बल मेथड वरती बेस्ड आहे. कोणती इनसेम्बल मेथड यूज करतो हा, बॅगिंग, विच इज ऑल्सो नोन ॲज बूटस्ट्रॅप ॲग्रिगेशन. इज इट विच इज ऑल्सो नोन ॲज बूटस्ट्रॅप ॲग्रिगेशन. डेटा जो सिलेक्ट होतो त्याला काय म्हणलं जातं, रो सॅम्पलिंग आणि फीचर सॅम्पलिंग विच इज कम्प्लिटली रॅन्डम. फीचर सॅम्पलिंग यालाच काय म्हणतात, बूटस्ट्रॅप ॲग्रिगेशन. ठीक आहे, पॅरलली वर्क होतात, पॅरलल डिसिजन ट्रीज फॉर्म होतात. आउटपुट जे डिपेंड आहे, क्लासिफिकेशनसाठी वोटिंग क्लासिफायर यूज करतो. रिग्रेशनसाठी काय यूज करतो रे, रिग्रेशनसाठी काय यूज करतो, ॲव्हरेज यूज करतो, राईट. रिग्रेशनसाठी ॲव्हरेज यूज करतो. ठीक आहे, तर हे काही वर्ड्स आहेत, हे प्रॉपर लक्षात ठेवा. येस, प्लीज रिमेंबर दीज वर्ड्स. बूटस्ट्रॅप ॲग्रिगेशन काय आहे, बॅगिंग काय आहे, रो सॅम्पलिंग काय, फीचर काय, वोटिंग क्लासिफायर कसं वर्क होतो, ॲव्हरेज कसं वर्क होतं. येस, सो दीज आर सम थेरिटिकल कंटेंट रिलेटेड टू अ रॅन्डम फॉरेस्ट. याला आपण इम्प्लिमेंट करू. नेक्स्ट, याचे जे हायपर पॅरामीटर्स आहेत एवढे 5 जरी लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे. एन इस्टिमेटर काय आहे, राईट. नंतर मॅक्स डेप्थ काय आहे, मिनिमम सॅम्पल स्प्लिट काय आहे, मिनिमम सॅम्पल लीफ काय आहे. येस, मिनिमम सॅम्पल स्प्लिट, मिनिमम सॅम्पल लीफ आणि मॅक्सिमम फीचर्स. ऍटलिस्ट एवढे 5 हायपर पॅरामीटर्स तुम्ही ट्राय केले पाहिजेत. जो क्रायटेरियावाला जो आहे, जिने यूज करायचं की एंट्रोपी यूज करायचं, जिने तर डिफॉल्ट यूज करतो मग ते पण देऊ शकतो आपण. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क्स. आय होप इट्स क्लिअर. येस गाईज, एव्हरीवन, आय एम ऑडिबल. Okay, so this was the content for today guys. Thank you very much.